सर्वांनी भजन करायचं. वेळेचं बंधन आहे. मला जास्तीत जास्त तुमच्याशी बोलायचं आहे, कारण 2 वर्षांनी मी इथे आले. गांगल असल्यापासून मी इथे येते. आणि एकदा असं झालं होतं की 48 दिवस आलेले होते. त्यावेळेला गांगलानी ना आम्हा कीर्तनकारांनीच अडवलेलं होतं की पैसे दिल्याशिवाय आम्ही कीर्तन करणार नाही. आता 18 दिवसाची कीर्तनं 48 दिवस करायची, खर्च तर एवढा मिळायला पाहिजे ना. त्यामुळं ज्या काही लोकांनी असं सांगितलं होतं की जेवढी कमी कीर्तनं पडतील तेवढी सगळी आम्ही फुकट करू, आणि त्याच्यामध्ये मी 18 कीर्तनं केलेली होती. पण ती कीर्तनं केली त्यामुळे मला मारुतीरायाची एवढी कृपा मिळालेली आहे, तुम्हाला माहिती नसेल. याचं हे आराध्य दैवत फार मोठं आहे. पुण्यामध्ये सर्व मारुतीच्या ठिकाणी 2च आराध्य दैवत आहे. एक म्हणजे भिकारदास मारुती आणि दुसरं म्हणजे वीराचा मारुती. आणि म्हणून या ठिकाणी मी अव्याहतपणे कीर्तनाला येत असते. सर्वांनी भजन करायचं, कीर्तनाला सुरुवात होईल. राम 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 राजा राम सीताराम, 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 राम 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 राजा राम सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की. जरा आवाज येऊ द्या. जेवून आला असाल ना घरी, का सगळी जेवायला घरी जाणार आहे? राजाधिराज रामचंद्र महाराज की. राम भक्त हनुमान की. जगज्जननी अंबा माता की. जय जय रघुवीर समर्थ. माझा बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम. माझा बंध विमोचन राम. सकल ही ऋषी मुनी भजती जयासी, सकल ही ऋषी मुनी भजती जयासी. तोची एक सुखधाम माझा, तोची एक सुखधाम माझा. बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम.
सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. महाराष्ट्राच्या पठारावरती 450 वर्षापूर्वी 2 महान संत जन्माला आले. एकाच वेळी एकाने माणसांची मन तयार केली, तर दुसऱ्याने माणसांची शरीर तयार केली. माणसांची मन तयार केली ती संत तुकाराम महाराजांनी. आणि माणसांना शक्ती दिली पाहिजे ही कल्पना समर्थ नामदास स्वामींनी मांडली. एक नाही, 2 नाही, ज्या वेणाबाईचा अभंग मी आज पूर्वरंगासाठी घेतलेला आहे, समर्थ चरित्रामध्ये 22 विधवा स्त्रियांना, रणक्या मुणक्या झालेल्या, कोपऱ्यात बसणाऱ्या, तांबडी लवणं नेसणाऱ्या, अशा ज्या स्त्रिया होत्या, या स्त्रियांना समर्थ नामदास स्वामीने बाहेर काढलं आणि त्यांना समाजाचं प्रबोधन करायला शिकवलं. समाजाचं प्रबोधन करायला शिकवलं ते समर्थ रामदास स्वामी. या महाराष्ट्रामध्ये रामाचं आराध्य दैवत तोपर्यंत नव्हतं. या महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत फक्त पंढरीचा विठोबा होता. ते आराध्य दैवत होतं महाराष्ट्राचं. आणि लोक पंढरीची वारी करत असत. आजही लोक वारी करतात. वारी करी तो वार करी, त्याच्यात हौशे गौशे नवशे सगळे असतात, म्हणून तर चोऱ्या होतात. पंढरपूरला सर्वात जास्त चोऱ्या होतात, लक्षात ठेवा. अहो, कपडे ठेवून आपण आंघोळीला गेलं तेवढ्यात सगळं सामान जातं, पण पोलिसांकडे गेलं तर काहीही सापडत नाही. आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे. समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला ते पंढरपूरला गेलेले होते, आणि समर्थ रामदास स्वामी पंढरपूरला गेल्यानंतर त्यावेळेला त्यांनी तिथे गेल्यानंतर गरुड खांबाला हाताची घडी घालून उभे होते. आणि त्यांनी त्या पंढरीनाथाकडे पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्यांनी पंढरीनाथाला प्रश्न विचारले, येथे उभा का श्रीरामा, मन मोहन मेघ श्यामा. काय केली शरयू गंगा, येथे वाहे चंद्रभागा. काय केली अयोध्यापुरी, येथे वसवियली पंढरी. काय केले वादरदळ, येथे जमविले गोपाळ. धनुष्यबाण काय केले रे, करकटेवरी ठेविले. अरे तुला काही वाटत नाही का धर्माला आग लागली, देशाला आग लागली, मूर्ती फोडायला सुरुवात झाली, बळदात मूर्ती लपून ठेवायला लागतात. महाराष्ट्राच्या पठारावरती त्यांच्या अंगात दम आहे की नाही, मनगटातला जोर जागृत करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी अभ्यास केला. आणि त्यांनी असं लक्षात घेतलं की जर महाराष्ट्रामध्ये जर हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची असेल, हिंदू धर्म जर जगवायचा असेल, आपल्या मंदिरांची फोडतोड जर थांबवायची असेल, तर महाराष्ट्रातल्या तरुणांना त्यांची मनगटात जोर आहे हे जाणीव करून दिली पाहिजे. तेव्हा इतकं सगळं त्याच्याशी बोलत असताना शेवटी सगळे शिष्य होते, कल्याण होतं. ते म्हणाले, महाराजांना सांगा काय, अहो आपण पंढरपूरला आले म्हणून तर काठेवर हात ठेवून उभा आहे, हे रामाला असं विचारतात प्रश्न. तेव्हा समर्थ रामदास स्वामींना कल्याणानं आणि इतर शिष्यांनी सांगितलं, महाराज आपण पंढरपूरला आले, हा विठोबा आहे हा, म्हणून त्यांनी काठ्यावर हात ठेवलेले आहेत, आणि तुम्ही त्याच्याशी काय भांडताय. त्या ते म्हणाले, रामदासी जैसा भाव तैसा भासे पंढरी राव. मला या ठिकाणी रामच दिसतोय, रामासारखं आराध्य दैवत महाराष्ट्राच्या पठारावर 450 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी आणून ठेवलं. तोपर्यंत महाराष्ट्रात राम हे आराध्य दैवत नव्हतं. हे आपण लक्षात घ्या. मी मेणावेचा अभंग घेतला यासाठी की 32 स्त्रिया रणक्या मुणक्या झालेल्या असताना, सोळ्या केलेला अलमण नेसत असताना, कोपऱ्यात कुठेतरी बसून ठेवलेल्या स्त्रियांना समर्थ रामदास स्वामींनी बाहेर काढले. एकटीच मेणाबाई नाही. आणि त्यांना समाजाचं प्रबोधन करायला शिकवलं. मंदिरातून कीर्तन करायला शिकवली. पुरुषांचा संपर्क येऊ नये म्हणून फक्त पेटी वाजवणारी स्त्रीच तबल्या विना कीर्तन करायचं, कारण त्यावेळेला तबले फक्त पुरुषच वाजवत होते, बायका वाजवत नव्हते. एवढी काळजी समर्थांनी घेतलेली होती.
आणि त्या वेणाबाईचा अभंग आम्ही कीर्तनाच्या पूर्वरंगासाठी घेतलेला आहे. कारण मला आपल्याला एक सांगायचं आहे की त्या काळात स्त्रीला एवढं महत्त्व होतं. रामायण कालामध्ये किती महत्त्व होतं. सीताराम, राम सीता नाही म्हणत, सीताराम म्हणजे पहिल्यांदा स्त्रीचं नाव आणि नंतर पुरुषाचं नाव. स्त्रीच्या कुटुंब वत्सलतेमुळं, स्त्रीच्या घर उंबरठ्यात तिनं जपलेल्या संस्कृतीमुळं महाराष्ट्रामध्ये आज वैदिक सनातन हिंदू धर्माचं कोणीही वाकडं करू शकलेलं नाही. त्याचं कारण बाईनं हा धर्म जपलाय. आणि कोणी कितीही शिव्या घातल्या तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवा की सनातन धर्म हा काय समर्थाने निर्माण केलेला नाही, हा काही एखाद्या संतानं निर्माण केलेला नाही. सनातन धर्म म्हणजे परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. ते सृष्टी निर्माण करताना प्रत्येकाला आपला धर्म दिलेला आहे. तो धर्म फक्त समजावून सांगण्याचं काम संत लोक करीत असतात. ते आपल्या पदरचं काहीही सांगत नाहीत. मी आपल्याला उदाहरण देते. पाण्याचा गुणधर्म काय आहे? थंडपणा. उकळतं पाणी जरी तुम्ही तापवलं तरी त्याचा मूळ धर्म काय आहे? थंडपणा. ते थंडच होतं. जमिनीचा धर्म काय आहे? तुम्ही जे त्याच्यात टाकलं ते उगवणं आणि सृष्टी हिरवीगार करणं. मग तुम्ही चुकून जरी ते टाकलं तरी ती तिचं काम करीत असते. पर्यावरणाचा प्रश्न त्यावेळेला येत नव्हता, कारण निसर्गामध्ये माणसंच अशी होती की ती आपोआप ती निर्माण करीत होती. आता आम्हाला जमिनीवर घर, घरावरती गच्ची, त्याच्यामध्ये बाग बगीचा. काय दुर्दैव आलंय बघा. म्हणून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्या काळामध्ये हा जो काही प्रत्येकाचा धर्म सांगितलं, नकळत पद अग्निवरी पडे, दाह हो न होय असे कधी न घडे. अग्नीचा गुणधर्म दाह आहे, जाळून भस्म करणं. म्हणून अग्नी दिव्य सीतेला करावं लागलं. म्हणून वाईट सगळं होळीमध्ये जाळून टाकतात. पण आता ते वाईट दुर्गुण न जाळता काय करतात? होळी करायची, मोठी पेटवायची, तोंडावर हात ठेवायचा, फेऱ्या मारायच्या, पूजा करायची. याच्या पलीकडे होळीपासून घेण्यासारखं काही माणसाने घेतले का हो? आपण पुढे चाललो, प्रत्येकाने विचार करावा. आणि म्हणून मी वेणाबाईचा अभंग घेतला की माझा बंध विमोचन राम, सकलही ऋषीमनी भजती जयासी, तोची एक सुखदाम. परमेश्वर म्हणून निसर्गामध्ये परमेश्वरांनी आपल्याला धर्म घालून दिलेला आहे. तो प्रत्येकाने आपला धर्म पाळलाच पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येक वस्तू पडताळून पहा, तिला एक प्रकारचा धर्म आहे. तो धर्म यावत चंद्र दिवा करो आहे. आत्ताच नाहीये, पण आता धर्म म्हटलं की लोकांना काहीतरी वाटतं, काहीतरी वाटतं. मग ऋषीमुनींनी हा धर्म, संत महंतांनी हा धर्म समाजाला शिकवला. आणि म्हणून आज आपण धर्म पालन करतो. म्हणून धर्म पालन करतो. अगदी अलीकडच्या काळात तुम्हाला एक उदाहरण सांगते. आर्य चाणक्य ज्या वेळेला नंद राजा उन्मत्त झाला, त्यावेळेला शेंडीची गाठ सोडली आणि त्यांनी सांगितलं नंद घराण्याचा नाश करीन आणि दुसरा आदर्श राजा राज्यावर बसवीन, तेव्हा शेंडीला गाठ मारीन. झालं. चंद्रगुप्त मौर्य रस्त्यामध्ये होतं बेवारशी पोर, त्याला घेतलं, त्याला शिकवलं, तयार केलं. राजाच्या सर्व काही नीतिमत्ता, धर्म, आचार विचार, सगळ्या समाजाचं कल्याण करण्याची वृत्ती, सर्व काही शिकवलं. आणि शिकवल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य हा राजा झाला. तेव्हा पाश्चात्य लोक इथं आलेले होते आणि त्यांनी रस्त्यामध्ये थांबणारा एक मुलगा, तो म्हणे स्वतःला घेऊन त्याला राजा बनवणारा हा आर्य चाणक्य कुठे राहतो? तेव्हा आता राज्यामध्ये तो नव्हताच. त्यांनी म्हटलं, आम्हाला असं वाटलं की एवढा त्याचा गुरु, त्याला कुठंतरी राज्याच्या शेजारी राजवाडा बांधून मिळाला असेल.
आणि तिथं तो राहत असेल, तेव्हा लोकांनी सांगितलं नाही इथं नाही तर राहत. मग मग मला दाखवा ते कुठं राहतात ते. म्हणून तिथं तो पाश्चात्य मनुष्य बघायला गेला, तर त्या ठिकाणी अग्निहोत्राचे गोळे एकावर एक फुटणं द्यायचं काम चाललं होतं. पहिलं वाळलं की त्याच्यावर दुसरं, दुसरं वाळलं की त्याच्यावर तिसरं, तिसरं वाळलं की त्याच्यावर चौथं, 7 फुटणं असतात. म्हणजे 24 तास तो अग्निकुंडातमध्ये राहतो. ती फुटणे देण्याचं काम आर्य चाणक्य करीत होते. तेव्हा ते म्हणाले की आर्य चाणक्य कुठे? ते म्हणे हे तेच ते आर्य चाणक्य. राजवाड्यात नाही, नाही. समाजामध्ये राहत नाहीत, नाही. राजाचे शेजारी त्याचा राजवाडा नाही, नाही. मग ते इथं राहतात. त्यांना अग्निदिग्य त्यांचं हे चालतं आणि ते त्याने फुटणं देण्याचं काम चाललंय. त्या इंग्लिश माणसांनी त्यांच्या आर्य चाणक्याजवळ तिथं जाऊन विचारलं, तुम्ही ज्याला राजा बनवलं आणि तुम्ही हे काय करताय? ते म्हणे हा माझा धर्म आहे, हा माझा धर्म आहे आणि त्या धर्माचं मी पालन करतोय. मग ऋषीमुनींनी हे जर पालन केलं नसतं तर समाजामध्ये आदर्श राहिला असता का? आदर्श राहणं शक्यच नाही. आणि म्हणून वेणाबाई सांगतात, माझा बंध विमोचन राव. या सगळ्या कटकटीतून संसारातून तुम्हाला मुक्त करणारं एकच साधन आहे आणि ते म्हणजे माझा बंध विमोचन राम. मग आता रामावर एवढं प्रेम का? महत्वाचा प्रश्न आहे की रामावर एवढं प्रेम का? तोपर्यंत समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्रामध्ये कार्य करायला लागस तोपर्यंत त्यांनी गायत्री पुरस्चरण केलं. त्याच्यानंतर 13 कोटी रामनामाचा जप केला, सिद्धी प्राप्त झाली आणि त्याच्यानं आज ते स्थान नाशिक रोडला आहे. त्यावेळेला समर्थांना दिव्य दृष्टी, दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर समर्थ रामदास स्वामी समाजाला जागृत करण्यासाठी निघाले. ते पहिल्यांदा महाराष्ट्रात आले आणि त्यांनी सगळीकडे परीक्षण केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा कृष्णाकाठ हा जनजागृतीला अतिशय चांगला आहे, कारण हे कृष्णेला खळखळाट पार आहे. तसं इथं राहणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या अंगात सुद्धा खळखळाट पार आहे, कर्तृत्व आहे, जाण आहे आणि काहीतरी कार्य करू शकतात. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी समाज जागृतीसाठी काम केलं आणि त्यावेळेला स्वराज्य प्राप्तीसाठी प्रयत्न केले. आणि म्हणून काय मांडीवर मूल घेतलं असताना तुझा राजा जय मिळवून येईल का परत, असं विचारत असताना एक तेजस्वी माणसं या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. ती समर्थ रामदास स्वामींच्यामुळे. लक्षात ठेवा, तू सांग तुझ्या चरणाशी ही तोडून ठेवीन मान, तू सांग तात चरणाशी ही कापून ठेवीन मान. परिपरके सत्ताधारी गुरी सरोनी झाले वैरी, बघताच तयांना भारी संक्रांत वृत्ती मम होते लवविना हे शिरमाते. तुझ्या पायावरती मी डोकं ठेवीन नाही, मान तोडून देईन, पण या परक्यांच्या ह्याच्यामध्ये मी मान तुकवणार नाही. आई तूच हे आम्हाला शिकवलंस. जिजामाऊलीला उत्तर दिलं. अशी एक एक माणसं तयार झाली ती या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र हा पराक्रमी पुरुषांचा देश आहे. महाराष्ट्र ही संतभूमी आहे. महाराष्ट्र हे जनजागृतीचं स्थान आहे. आणि म्हणून आपल्याला मला सांगायचं आहे की राम हे आराध्य दैवत समाजासमोर आणून ठेवण्याचं काम 450 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी केलं. पण फक्त त्यांना समाज सुधारणा मानत नाहीत. कारण काय, त्यांचं जानवं आड येतं. हा, पूर्वीच्या काळी असं काय नव्हतं. आपण लक्षात घ्या, रामराज्यामध्ये लोकशाही राज्य होतं. लक्षात ठेवा. आणि लोकशाही राज्यामध्ये फंडामेंटल कॉन्स्टिट्यूशनल राईट होता, घटना होती. आणि ती घटना तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगते. ज्या वेळेला रामाला राज्यावरती बसवायची वेळ आली त्यावेळेला दशरथ राजांनी अख्ख्या अयोध्यानगरीला एकत्र केलं आणि त्यांना विचारलं की म्हणाले, मी आता म्हातारा झालोय, तेव्हा मी आता माझ्या रामाला राज्यावरती बसवणार आहे, तो युवराज आहे, तेव्हा तुमचा कोणाचा विरोध आहे का? त्यावेळेला जनतेने असं सांगितलं, नाही नाही, आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे, राम राजा राज्यावर बसलाच पाहिजे. तेव्हा गमतीनं
दशरथ राजे असे म्हणलंय की म्हणजे मी तुम्हाला नको आहे का? ते म्हणले नाही, तुम्ही 10,000 वर्ष राज्य केलं, पण आता आम्हाला राम पाहिजे. फंडामेंटल कॉन्स्टिट्यूशनल राईट जनतेचा पाळला कुणी? दशरथ राजाने. म्हणून रामाला राज्यावरती बसवत असताना खच्ची नाड्य दरिद्र वा रामा राजो निवासिता, कोणत्या कारणास्तव भरत ज्यावेळी परत आला त्यावेळेला त्यानं आपल्या आईला विचारलं, माता न तू वैरिणी, अश्वपतीची नवेस कन्या नवेस माझी माय, एवढी क्रूर कशी तू झालीस का? अगं तुझा मुलगा राज्यावरती बसू शकत नाही म्हणून तू एवढा प्रयत्न केलास, पण ज्या माऊलीचा मुलगा तू 14 वर्ष कारण नसतानाच वनवासाला पाठवलास, तर मला सांग असं कोणतं पाप त्याच्यातून घडलेलं होतं? एखाद्या ब्राह्मणाला लुटलं होतं, एखाद्या स्त्रीचा एखाद्या अपमान केलेला होता, एखाद्या गरीबाला न्याय मिळाला नव्हता, कोणत्या कारणास्तव त्याला तू राजा रामो निवासिता वनवासाला पाठवलंस? त्या माऊलीला काय वाटत असेल? आणि म्हणून तुझी जर कल्पना असेल की मी राज्यावरती बसेन, तर मी बसणार नाही. हा अधिकार रामाचा आहे आणि मी त्याला परत आणायला जाणार आहे. आणखी एक गोष्ट आपल्याला सांगते, रामायण कालामध्ये सती जाणं, मुंडन करणं या असल्या गोष्टी काहीही नव्हत्या. आपण रामायणात सुमित्रा, कौसल्या, कैकई पाहिलं असेल, पांढरी वस्त्र नेसत होत्या, पण बाकी पाहिलं काही मी कोणी आणलं? पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये या कर्मठ लोकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आणली आणि ती मोडून काढण्याचं काम समर्थ नामदास स्वामींनी केलं. म्हणजे एक नाही दोन नाही अशी हजारो उदाहरणं देता येतील की समर्थ रामदास स्वामींना जे काम करायचं होतं आणि त्या कामाचा विषय ह्या वेणामाईने पुढे आणले. 22 स्त्रियांची यादी आहे, एक नाही दोन नाही, 22 स्त्रियांची यादी. आपण वाचा, आपली मतं आपण पेपरमध्ये वाचून ठरवत असतो, पण आपण संशोधन करीत नाही, वाचन करीत नाही, त्याचा अभ्यास करीत नाही, आणि मग काहीतरी मतं काहीतरी हे, मग धर्म हा बेकार आहे, तो असा आहे, तो तसा आहे. कोणी सांगितलं? धर्म हा यावच्चंद्र दिवाकर 84 लाख योनींना धर्म आहे. पाण्याला धर्म आहे, जमिनीला धर्म आहे, वृक्षांना धर्म आहे, अग्नीला धर्म आहे, कोणाला धर्म नाही? आणि तो निसर्ग तत्व आहे, तो कोणीही माणसांनी निर्माण केलेला नाही. आपण ही गोष्ट लक्षात घ्या. मला आपल्याला वेळेचं बंधन आहे, पण मला एवढंच सांगायचं आहे की आपण याच्यावरती स्वतः अभ्यास करा, विचार करा, खरं काय खोटं काय आहे. कोणी धर्मात बदल केला? आता जे चाललंय घटना फंडामेंटल कॉन्स्टिट्यूशनल राईट होता म्हणूनच ती घटना होती. आणि रामायण कालामध्ये लोकशाही राज्य होतं म्हणून लोकांनी निवडलेला राजा म्हणजे राम होता. लोकांनी निवडलेला राजा म्हणजे राम होता. मग त्यावेळची घटना होतीच ना. आणखी एक आहे की रामायणामध्ये असं दिलेलं आहे की 6% कर होता, फक्त 6%, आणि 12 बलत्यांचा सर्व बाजार. हा रामायणामध्ये सर्वांना एकमेकाची मदत करून, एकमेकांचे कार्य एकमेकांना सहाय्य करून रामायण कालामध्ये व्यवस्था होती. हे अशातसारखी भांडणं होती, हे ओबीसी काय नामकं काय तमकं नुसतं रणांगण चालली. अरे कोणी हे निर्माण केलं? आताच्या माणसांनी निर्माण केलं स्वतःच्या स्वार्थासाठी. रामायण कालापासून हे चालत आलेलं नाही. हे आपण याचा अभ्यास करा. लोकशाही, रामायण काळात लोकशाही राज्य होतं, फंडामेंटल कॉन्स्टिट्यूशनल राईट होता, घटना होती. आत्ताच काही घटना आली नाही, सगळ्यांना काही वर आलंय, घटना बदलणार, आमकं करणार तमकं. कोणी सांगितलं? घटना बदलूच शकत नाही. घटना ही समाजाच्या कल्याणासाठी आहे. जोपर्यंत समाजाचं कल्याण करायचं आहे तोपर्यंत घटना बदलूच शकत नाही. कोणाचा बाप जरी खाली उतरला तरी घटना कोणीही करू शकत नाही, बदलू शकत नाही. भांडणं लावून
म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की रामायण कालामध्ये रामायणाचा आपण पूर्ण अभ्यास करा आणि रामायण कालामध्ये काय काय होतं याचा अभ्यास करा. आपल्या असं लक्षात येईल की आपल्यापेक्षा रामराज्य लोकांना का पाहिजे, त्याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल की रामराज्य का पाहिजे. रामराज्यात दुःखी कोणीच नव्हता. हां, जंबुकाचा वध झाला, अकाली मृत्यू झाला, म्हणून त्याच्या वडिलांनी तिथं प्रेत आणून ठेवलं न्यायालयात रामाच्या. तेव्हा घंटा वाजवली, राम बाहेर आले गच्चीतून. त्यांनी म्हणे का रे बाबा घंटा वाजवलीस, तर म्हणाले की माझा मुलगा अकाली मेला, अकाली मृत्यू तिच्या राज्यात झाला, म्हणजे काहीतरी पापकर्म घडलेले आहे. त्यांनी सगळीकडे सेवक पाठवले. तेव्हा एक जंबुक नावाचा म्हणजे हा की त्याला हठयुगाचं ज्ञान नव्हतं, त्याने उलटं झाडाला टांगून खाली धुरी लावून ठेवली ती आणि तो तिथं तो हठयुगाचा अभ्यास करीत होता. हे पापकर्म घडतंय म्हणून माझा मुलगा मेला आहे, तेव्हा ती जिवंत करून देण्याची जबाबदारी रामा तुझ्यावर आहे. म्हणून सगळीकडे सैनिक पाठवले आणि त्याचं हे हठयुगाचं हे चाललेलं. तर पहिल्यांदा त्याला खाली काढला आणि त्याच्यानंतर त्याला पकडून आणल्यानंतर ज्या वेळेला त्याचा हा हे थांबला त्यावेळेला इकडे जंबूक जिवंत झाला. रामायण कालात ही गोष्ट घडलेली आहे. म्हणून आपल्याला मला सांगायचं की रामायण हा एक आदर्श आहे. लोकांना त्यासाठी रामराज्य पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगते की ब्रिटिश आमदानीत सुद्धा रामराज्याचा आदर्श होता, रामराज्याचा आदर्श होता. आणि त्याचं उदाहरण सांगते. माझ्याकडे एक नाणं आहे, त्याच्यावर राम लक्ष्मण सीता आणि मारुतीराय त्यांची शस्त्र वगैरे सगळी आहेत आणि ते 1 आण्याचं 1939 सालचं नाणं आहे. तिथं रामराज्य असं लिहिलेलं आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात सुद्धा रामराज्य पाहिजे होतं आणि आम्हाला ते नकोय, आम्हाला ते नकोय का, त्याचं कारण तरी सांगावं लोकांनी. म्हणून मी आपल्यासमोर हा विषय एवढ्यासाठी मांडते. करमणूक करणं, विनोद करणं किंवा हे एक गौण आहे, ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आणि विनोद म्हणजे काय, मला अगदी तोही एक विषय तुमच्यासमोर ठेवायचा आहे की प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे कीर्तनकार बायकांवर विनोद कसले करतात आणि आम्ही हसतो फिदी फिदी. हां, जिच्या डोळ्यात आसू ती सासू. मग सासऱ्याच्या डोळ्यात आसू नसता काय, कारण घरात त्याला किंमतच नसते, मग त्याला काय नाव ठेवायचं. हां, नणंद जिला कधी आनंद होत नाही ती नणंद. काय व्याख्या आहे. आणि तुम्ही स्त्रियांवर हे बोलता आणि स्त्रिया फिदी फिदी हसतात कीर्तनामध्ये, त्याचं मला अतिशय आश्चर्य वाटतं. म्हणून मी आज जाहीररित्या हे बोलते की आपण आपली निंदा का करून घ्यायची. स्त्रियाने स्वाभिमान बाळगला पाहिजे. पुरुषांची निंदा करा ना, ऐका हिंमत तुमची. हा, मी म्हणते ज्याला घरात शून्य किंमत असते त्याला सासरा म्हणतात. केली व्याख्या तर चालेल. दीर ते बायकोच्या हातातलं भावलं असतं त्याला दीर म्हणतात. व्याख्या करू शकतो आपण, पण हेच खेळ खेळत बसायचे का. ह्याच्या पलीकडे आपण उन्नतीकडे जाण्याची गरज आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते, असं ज्या ठिकाणी स्त्रीवरती निंदा होत असेल त्यावेळेला आपण स्त्रियांनी प्रतिकार केला पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. कीर्तन त्यासाठी आहे, कीर्तन करमणुकीसाठी नाही. हां, थोडाफार भाग असतो त्याच्यामध्ये करमणुकीचा, पण तो थोडा. आणि म्हणून वेळेचं बंधन असल्यामुळं माझा बंध विमोचन राम, सकल ऋषीमुनी भजते जयाची तोची एक सुखनाम. सद्गुरु कृपया ओळखिला मी कौसल्याचा राम. मला सद्गुरूची माझ्यावर कृपा झाली म्हणून मला तो ओळखता आला. आणि शरणई वेणा आत्मा रामा पावली पूर्ण वेरा. कारण तोही कथाभाग असाच आहे, पण आता मी सांगत बसत नाही कारण मला पुढचं आख्यान सांगायचं आहे आणि ते जरा विशेष असं आख्यान मी सांगणार आहे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वेणामे म्हणतात, माझा बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन
आल्यानंतर एक जोगळेकरांच्या भजनाची आठवण होती नेहमी. ते त्यांच्या ह्याच्यामध्ये नेहमी गाणं म्हणायचं काय, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा आवडीने, त्रैलोक्यावर झेंडा लाविला रामदासाने. हे त्यांचं गाणं होतं आणि ते इतर रोज म्हणायचे जोगळेकर. थोडं घ्यायचं. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागे गाय तैसी अनाथांची माय, जैसी वत्सा लागे
जोराने भजन करायचं. त्याच्यानंतर दरवर्षी एक निराळा विषय मांडण्याचा प्रयत्न करीत असते. आजही तसाच प्रयत्न करणार आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की, राम भक्त हनुमान की, जगत जननी अम्बा माता की, मंगल मूर्ती मोरया. कुंडली गवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. पूजिकस्थला नावाची एक अप्सरा, तिला शाप मिळाला आणि ती शाप मिळाल्यानंतर ती पृथ्वी तलावरती कामस्वरूप चारिणी अशी अतिशय सुंदर अप्रतिम अशी लावण्यवती अप्सरा पृथ्वी तलावरती जन्माला आली. कुंजर नावाचा एक मोठा राजा होता हिमालयाच्या पायथ्याशी, आणि त्याच्या उदरी तिनं जन्म घेतला. तिला शाप मिळालेला होता, त्यामुळे ती जन्माला आली. तिने आता ती जन्माला आल्यानंतर जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत माणसाला म्हणजे मुलीची काळजी नसते, पण आता जन्मापासूनच मुलीची काळजी असते. कारण कुठे काय घडेल हे सध्या कलियुगात आपण काय सांगू शकत नाही. तेव्हा कुंजर नावाच्या राजाच्या पदरी ती जन्माला आली, आणि जन्माला आल्यानंतर ती पूजकस्थला शापित झालेली अप्सरा अप्रतिम सुंदर होती. दिसामासानं ती वाढत होती, आणि वाढायला लागल्यानंतर ती वयात आली. मग तिचं लग्न केलं पाहिजे. आता लग्न करायचं तर कोणाशी लग्न करायचं, वर चांगला मिळाला पाहिजे. पूर्वीच्या काळी काय, नवरा बायकोनी पाहिलेला सुद्धा नसायचा, बायकोला नवऱ्यानं पाहिलेलं नसायचं. त्यामुळे एक औत्सुक्य होतं की माझा नवरा कसा आहे दिसायला, किंवा माझी बायको कशी आहे दिसायला. आता काय, आता आधी तिथं अंतरपाट धरलेला असतानाच गप्पा मारतात आणि म्हणतात गुरुजी लवकर आवरा, म्हणजे ही मंगलाष्टक लवकर संपवा. इतके अधीर झालेले असतात. पण ही अशी विवाह योग्य झालेली मुलगी, आता हिचं लग्न कोणाशी करावं असा प्रश्न पडला. आणि कुंजर नावाच्या या राजानं वरशोध संशोधनाला सुरुवात झाली. आणि केसरी नामे सरदार, केसरी नामे सरदार, महान पराक्रमी थोर, वरशोधिला त्याने बर, विवाह दिनांक ठरला. केसरी नावाचा राजा, म्हणजे खरं म्हणजे कुंजीर हा महत्त्वाचा राजा होता, केसरी हा सरदार होता. आणि त्या सरदाराशी तिचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर पूर्वीच्या काळाप्रमाणे लग्नाची तयारी झाली, सुरुवात झाली, सगळं हे झालं. पण तिनं काही नवरा पाहिला नव्हता, नवऱ्यानं पण बायको पाहिली नव्हती. पण असं असताना मुलाचं सौंदर्य, मुलाचं कर्तृत्व, मुलाचं हे आपण पाहिलं पाहिजे.
असं बापालाही वाटत होतं, मुलीलाही वाटत होतं आणि केसरीला पण वाटत होतं. आणि त्या मुलीचं नाव अप्सरा जन्माला आली, तिचं नाव अंजनी असं ठेवलेलं होतं. अंजनी असं ठेवलेलं होतं. आणि या केसरी नावाच्या सरदाराशी तिचं लग्न ठरलं आणि लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. लग्नाचं काय तयारी काय थोडी असते का? आता राजाच्या कुंजर नावाच्या राजाच्या घरात जन्माला आलेली मुलगी आणि ती सुद्धा तिच्या अप्रतिम सुंदर. तेव्हा ती अंजनी तिचं नाव ठेवलेलं होतं आणि तिचं केसरी नावाच्या सरदाराशी लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर लग्न होत असताना शुभ लग्न सावधान लग्न झालं आणि केसरी आणि अंजनी यांच्या संसाराला सुरुवात झाली. पण यांच्या संसाराला सुरुवात झाल्यानंतर 3-4 वर्ष झाली पण तिला अपत्य काही नव्हतं. आणि म्हणून ती मूक ऋषमक पर्वतावरती मूक म्हणजे काहीही न बोलता 7,000 वर्ष तपश्चर्या केली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा शंकरांचं ती नाव घेत होती. आणि म्हणून शंकर एक दिवस प्रसन्न झाले. इच्छितम वरम ब्रूही, जो चाहे वो मांग लो, तुला जे काय पाहिजे तू मागून घे. तेव्हा त्याने सांगितलं की मला मुलगा पाहिजे, मला संतती नाही आणि तेव्हा मला चांगला मुलगा जन्माला आला पाहिजे. तर चांगला म्हणजे काय? त्याचं काही तुझ्या डोक्यात गणित असेल तर ते सांग ना, काय आहे ते. तेव्हा तिनं सांगितलं की तो महान पराक्रमी असावा. बरं, पुढे त्याच्याजवळ सर्व विद्या असाव्यात. पुढे तो रामाचा परमभक्त असावा. पुढे रामाच्या चिंतनात, भजनात आणि त्याच्या कार्यात तो सदैव निमग्न राहावा, असं वर्णन आहे. त्या शंकराने सांगितलं ठीक आहे, तसा इच्छित बरं तुला मिळेल, म्हणजे तसा मुलगा तुला मिळेल तुझ्या मुलीला, आणि म्हणून तुला मुलगा होईल. तेव्हा आपण आता हा मुलगा होण्यासाठी म्हणून शंकरांनी विचार केला की हिला वर तर आपण दिला, पण मुलगा हिला होत असताना मला स्वतःलाच जन्म घ्यायला पाहिजे तो. म्हणून त्यांनी सांगितलं की मी 11वा रुद्र म्हणून जन्माला येईल आणि तुझ्या उदरी जन्म घे. म्हणून मारुतीला 11वा रुद्र म्हणतात. म्हणून मारुतीला तुळशीचं पान वाहत नाहीत, मारुतीला बेल वाहत, कारण तो रुद्राचा अवतार आहे. आणि असा वर मिळाल्यानंतर जो चाहे वांगड त्याप्रमाणे मिळाला. आणि त्याच्यानंतर तिनं ही मागणी केली, ती मागणी तिची पुरी झाली. आणि त्याच्यानंतर 7,000 वर्ष ऋषमुख पर्वतावरती ते तपश्चर्या करीत बसले. तेवढ्यामध्ये काय झालं, शंकर पार्वतीने वानर आणि मांजरीणीचं रूप घेतलं आणि ते नर्तन करायला लागले. आता शंकर नटनाट्य करणारेच होते, तेव्हा त्यांनी मांजरीणीचं रूप जरी घेतलं तरी नाट्य करायला सुरुवात केली, नर्तन करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या ह्याच्यातून जे वीर्य खाली पडलं, ते पडल्यानंतर वायूला त्यांनी बोलावलं आणि सांगितलं की हे वीर्य या वाटीमध्ये घे आणि ते अंजनेला नेऊन दे. आणि नुसतंच नाही तर तिच्या कानात घाल आणि तिला प्राशन करायला सांग. आता वायू आला, शंकरांची आज्ञा, जरी वानर वांदरिणीचं रूप घेतलं असलं तरी. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, म्हणाले त्यांनी तुला तर तोंडात घालण्यासाठी आणि कानात घालण्यासाठी म्हणून मिठी मारली तर एकदम अंजली चमकली आणि ती घाबरल्यानंतर सांगितलं घाबरू नको, का मला शंकरांची आज्ञा आहे, हे शंकरांचं रेतस आहे आणि हे त्यांनी तुला प्राशन करायला दिलेलं आहे आणि तुझ्या कानात घालायला सांगितलंय, म्हणून मी तुला कानाजवळ आलो, म्हणून तुला मिठी मारली असं वाटतंय. पण त्यामुळे मी वायूचं तेज तुझ्या मुलाला मिळणार आहे, वायूचं तेज तुझ्या मुलाला मिळणार आहे. तेव्हा तिला आनंद झाला खूप. आनंद झाल्यानंतर आधी होता वाग्या, मग झाला पाग्या. कारण काय
तर मारुतीरायाचा जन्म झाला. त्या जन्माविषयीच्या 3 कथा आहेत. तुम्ही सांगा. उत्तर हिंदुस्थानामध्ये एक म्हणजे कृष्णवद्य एकादशीला जन्म आहे. दुसरं म्हणजे उत्तर हिंदुस्थानामध्ये मारुतीचा जन्म कृष्ण एकादशीला म्हणजे चतुर्दशीला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मारुतीरायाचा जन्म हा चैत्री पौर्णिमेला आहे. पण चैत्री पौर्णिमेला हाच जन्म बरोबर आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगते की मारुतीरायाने म्हणजे ज्या वेळेला हे पायसदान मिळालं आणि उत्तरकामिष्ठी यज्ञ केला, ते यज्ञातून पायसाचा प्रसाद मिळाला. तो मिळाल्यानंतर ती काही रागारागात घेऊन चालली होती. तेव्हा एक स्वर्गातली घार तिला शाप मिळालेला होता की पदन्यास करताना चुकली म्हणून. आणि म्हणून तिला सांगितलं होतं की तू घारीसारखी उडतेस, जा पृथ्वी तलावानं घार म्हणून हिंडत राहा. तेव्हा तिनं इंद्राला प्रार्थना केली आणि म्हणाली की शाप दिला, पण शापाला उशाप मिळतंच की हो. मी रोज तुमची सेवा करते दरबारात, आज चूक झाली, मला उशाप द्यावा. तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला तो पायसाचा प्रसाद काही रागारागात घेऊन जाईल, त्यावेळेला तिचा ते पायसाचा प्रसाद उडवायचा आणि 7000 वर्ष मूक तपश्चर्या करीत बसलेल्या अंजनीच्या अंचलमध्ये ठेवायचा. मग तुझा उद्धार होईल. हा कथाभाग तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे तिने हे केलं आणि तो प्रसाद तिला मिळाला. आता पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगितली की वायू तेज हे कशामुळे तिला मिळालं. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करीत असताना मी तुम्हाला ह्या उत्तर हिंदुस्थानामध्ये मारुती जन्माच्या ज्या काही तारखा आहेत, ह्या तारखा शनिवारीच आहेत सगळ्या, परंतु त्या वेगवेगळ्या आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये जे पौर्णिमेचा जन्म आहे ते सशास्त्रीय ग्राह्य आहे. त्याचं कारण असं तुम्हाला सांगते की पायसाचा प्रसाद मिळाल्यानंतर त्या नवमीपासून पौर्णिमेपर्यंत या 6-7 दिवसामध्ये सर्व पुत्रांचा जन्म झालेला आहे. म्हणजे कोण? राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि मारुतीराय, या सर्वांचा जन्म त्यामध्ये झालेला आहे. आणि तोच करेक्ट आहे, म्हणजे बरोबर आहे. पण हे महाराष्ट्रात मानलं जातं, उत्तर हिंदुस्थानात निरनिराळ्या तारखा मानल्या जातात. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की देशकाले परत काय काय बदल असतात ते आपण लक्षात ठेवावे. म्हणून चैत्र शुद्ध पौर्णिमेला मारुतीरायांचा जन्म झाला आणि तो शनिवारीच झाला, लक्षात ठेवा. त्या दिवशी शनिवारच होता. आणि म्हणून मारुतीराय, आता मग एकच इथलं मंदिर असं आहे की मारुतीरायांच्या शेजारी शनी आहेत. बाकी इतरत्र शनी मारुतीरायांच्या शेजारी नसतात. आणि शनींचा रंग काळा आहे आणि मारुतीरायाचा रंग केशरी आहे. तेव्हा वीराच्या मारुतीलाच फक्त तुम्हाला असं दिसेल की शनी आणि मारुती हे शेजारी आहेत. बाकी इतरत्र कुठंही नाही, वेगवेगळी मंदिरं त्यांची आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे कथानक सांगताय, गा की जरा. पण गाऊन काय करणार मी? गाऊन ही माहिती मला सांगता येणार नाही, कारण मला वेळेत संपवाच आहे. तर मग आपण कुठपर्यंत आलो होतो की कुंजीरावाच्या राजानं आपल्या मुलीचं लग्न ठरवलं आणि ते केसरी नामे सरदाराशी ठरवलं. आणि मग ते लग्न ठरवल्यानंतर त्या लग्नाची तयारीला धूमधाम सुरुवात झाली. आणि ती धूमधाम सुरुवात झाल्यानंतर आता खरं म्हणजे काय माहिती का की श्लोक असतात, श्लोकांना चाली लावायला लागतात. चाली लावल्या नाही तर साधा श्लोक म्हणावा लागतो. अशा अनेक हे असतात. तर एक मला चाल आठवली म्हणून सांगते. सुभेदार तुम्ही इंदुराची. हे उदाहरण देण्याचं कारण असं की 6 वर्षाची पुण्यश्लोक अहिल्या आणि 40 वर्षाचा खंडेराय होता आणि त्यांचं लग्न झालं.
त्या काळामध्ये विवाहाचं वय आणि त्याची एकंदर ही परिस्थिती आत्तासारखी नव्हती. आणि म्हणून मी आपल्याला हे मुद्दाम उदाहरण सांगते की अशा तऱ्हेची अनेक लग्न व्हायची. पण त्यामुळं अशा तऱ्हेचे श्लोक म्हटले जातात. आणि म्हणून लग्नाची तयारी झाली, थाटामाटात लग्न करण्याची हे आली. कुंजीर हा एक राजा होता आणि केसरी नामे सरदार हा एक सरदार होता. त्याच्याशी अंजनीचं लग्न झालं. पण लग्न झाल्यानंतर 3-4 वर्ष झाली तरी तिला अपत्य झालं नाही. आणि म्हणून तिने शंकरांची 7,000 वर्ष मूकपणे तपश्चर्या केली. आणि ती तपश्चर्या केल्यानंतर तिला शंकरांनी हा वर दिला. त्यावेळेला त्यांनी वानरिणीचं रूप घेतलं होतं आणि ते रथच त्यांना दिलं, हे मी आपल्याला सांगितलं. आता ही माहिती समाजामध्ये कुठेही नाही आहे. आपण एवढंच समजतो की मारुतीचा जन्म झाला, गुलाल उधळला. परंतु सत्य माहिती ही अशी आहे आणि त्याच्यामध्ये हे या गोष्टी आहेत. म्हणून मी तुम्हाला याचं उदाहरण दिलं. कोणाचं? अहिल्याबाई होळकरांचं. की सुभेदार तुम्ही इंदुराचे. तिला आश्चर्य वाटतं, तिला कोण आहे, आपला नवरा काय आहे, कसा आहे, काय नाही, काय सुद्धा माहिती नव्हतं. परंतु तिचा विवाह झाला आणि त्यावेळेला मल्हारराव होळकरांनी तिच्या बापाला एकच सांगितलं होतं की राज्याच्या रक्षणासाठी मी हिला सून करून घेत आहे. हिचं कर्तृत्व फार मोठं आहे, मी ते हेरलं आहे आणि म्हणून तिच्याशी माझ्या मुलाचं लग्न लावून द्यायचं आहे. कारण त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं. 40 वर्षाचा तो होता आणि अहिल्याबाई 6 वर्षाची. पण केसरी नामे सरदार आणि तिच्याशी अंजनीचा विवाह झाला. धुमधाम शुभ लग्न सावधान, आदौ मंगल मोरया गणपती, लक्ष्मी विष्णू प्रभो, कृष्णाबाई सुमंगला सुर नदी, दत्तात्रया श्री विभो. शुभ लग्न सावधान. वाजवा रे वाजवा, जरा वाजवा की. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर पुढचा इतिहास असा आहे की तिला पुत्रप्राप्ती झाली नाही. म्हणून तिनं शंकरांची उपासना केली आणि शंकरांनी तिला वर दिला की मी 11वा रुद्र म्हणून तुझ्या उदरी जन्माला येईल आणि 11वा रुद्र तुझ्या उदरी जन्माला येऊन तुला पाहिजे ते. तेव्हा तिनं काय मागणं मागितलं हे महत्वाचं आहे. आणि ते मागणं असं मागितलं की माझा मुलगा पराक्रमी पाहिजे, माझा मुलगा चैतन्यमय पाहिजे, माझा मुलगा रामाचा परमभक्त पाहिजे, माझा मुलगा रामाच्या कामामध्ये सक्रिय असला पाहिजे आणि माझा मुलगा शेवटपर्यंत रामाच्या चिंतनात निमग्न असला पाहिजे आणि त्याला मदत करणारा असला पाहिजे, असा मला वर द्या. आणि तो शंकरांनी वर तिला दिला. आणि त्यामुळं राम हा मारुतीराज जन्माला आले ते त्यांच्या कृपेनं. आणि त्यामुळं त्यांनी शेवटपर्यंत रामाची उपासना, रामाची भक्ती, रामाचं कार्य हे सोडलं नाही आणि ते या कार्यामध्ये ते निमग्न राहिले. ही एक अंजनीच्यावर झालेली कृपा आहे. आणि म्हणून राम जववरी रामकथा गाती तववरी मारुती चिरंजीवा. खरं म्हणजे किष्किंधा कांड हे संपूर्ण रामायणातलं हे मारुतीरायांच्या आगमनानं भरलेलं आहे. आणि त्या किष्किंधा कांडापासून जे मारुतीराय त्याच्यामध्ये आले ते शेवटपर्यंत होते. म्हणजे अयोध्येला राम आले तरीसुद्धा त्यांच्याबरोबर मारुतीराय आलेच होते. पण त्याच्यानंतर त्यांनी मात्र आपलं व्रत सोडलं नाही. ते म्हणजे कोणतं की ते सुग्रीवाचे मित्र होते आणि सुग्रीवाचे सेनापती होते. तेव्हा त्यांनी तिथं निरोप घेतला आणि सांगितलं मी माझ्या कार्याला माझ्या मित्राशी बांधील आहे, त्यामुळे मला गेलं पाहिजे. तेव्हा रामांनी मारुतीरायाला असं सांगितलं की हे बघ, तुझ्यामुळे माझी सीता सापडली, पण तुला देण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही आणि म्हणून मी तुला एक आलिंगन देतो. आणि मग रामाने मारुतीरायाला कडकडून मिठी मारली आणि ते आलिंगन म्हणजेच
एकाच्या हृदयातून दुसऱ्याच्या हृदयात आगमन करणं, म्हणून मारुतीने छाती पाडून दाखवली तर त्याच्यामध्ये राम होत, राम होत. ही आजची थेअरी आहे. पूर्वीची थेअरी तशीच होती, फक्त त्याचे प्रकार निराळे होते. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की पूजिक स्थला कुंजर नावाचा राक्षस, राजा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर मारुतीच्या कथानकाचं हे जे काही वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य तुमच्यासमोर मला मांडायचं होतं. पण काहीतरी नवं समाजाला देणं आणि एक नवीन दिशा द्यायची आहे. आणि नवीन दिशा दिल्यानंतर आपण त्या दृष्टीने रामायणाचा अभ्यास करा. मला असं म्हणायचं आहे, त्या दृष्टीने तुम्ही रामायणाचा अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये खरं काय आहे, खोटं काय आहे, आणि हे आपण अभ्यास करा. पुढच्या पिढीला ते शिकवा. मला आपल्याला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, आणि ती म्हणजे मधली पिढी वाया गेलेली आहे. पंचुक आहेत ते काही करू शकणार नाहीत, ते व्यसनामध्ये तल्लीन आहेत. पण आता आपल्याला जर भारत देश आदर्श बनवायचा असेल तर त्याच्या पुढची जी पिढी आहे, म्हणजे या मुलांची पिढी, याला आपल्याला हाताशी धरण्याची गरज आहे. आणि या पिढीला आपण आता पुढे आणण्याची गरज आहे की ही पिढी वाया जाता कामा नये. आणि प्रत्येक पालकांनी, घरच्या लोकांनी, समाज सुधारकांनी, समाजातल्या माणसांनी हे एक काम करायला पाहिजे. आणि म्हणून राम हा सर्वांसाठी आहे. आणखी एक रामायणातली गोष्ट आपल्याला सांगते की रामच राज्य का पाहिजे, त्याचं कारण लक्षात घ्या की रामाच्या राज्यामध्ये एकदा 1/6 जातीयवाद नव्हता. जाती होत्या पण जातीयवाद नव्हता. रामाच्या राज्यामध्ये जातीवाद नव्हता, तर 12 बलुती एकमेकाला मदत करून कार्य करत होते आणि गाडा चालवत होते. आता सारखा हा ओबीसी, तो आमका, तो ढमका, ते जी काही भांडणं लावलेली आहेत, याची किळस येण्यासारखी ती भांडणं आहेत. आणि त्याला खोडून काढण्याचं काम आपल्यासारख्या समाजसुधारकांनी करण्याची गरज आहे आज. नाही तर हे जर वाढत गेलं तर ते कुठं जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही. कुठं जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी हा विचार करणं गरजेचं आहे. आणि 10 मिनिटं आहेत, त्यामुळं 10:30पर्यंत मला वेळ आहे. त्यामुळे हे जे लग्न झालं, या लग्नातून काय निर्मिती झाली, तर एकच निर्मिती झाली, आणि ती म्हणजे मारुतीरायासारखा बलाढ्य, चैतन्यमय, पराक्रमी, रामभक्त, रामाच्या कार्यात मदत करणारा, एवढी मदत करणारा तो होता की रामांना जाग करणारा फक्त मारुतीरायाच होता. काय झालं, सेतुबंधन करीत असताना सगळ्यांनी श्रीराम लिहित होते आणि ते दगड टाकत होते, तर तरंगत होते. पण रामांना असं वाटलं की चिमणी, खारी सुद्धा मदत करतायत माझ्या सीतेला शोधण्यासाठी, आणि मी नुसता बसून राहिले, मीही काहीतरी केलं पाहिजे, माझ्या पत्नीचा शोध घ्यायचा आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, हळूच एक दगड घेतला आणि त्याच्यात टाकला, तो तळाला जाऊन बसला. पुन्हा दुसरा दगड घेतला आणि तो दगड घेतला, पुन्हा तो पुन्हा तळाला जाऊन बसला. त्यावेळेला मारुतीरायांचंही लक्ष होतं. ते म्हणले, रामा, अहो रामा, तुम्ही हे काय करता? ते म्हणाले, काय? अहो, तुम्ही दगड टाकला म्हणून तो तरंगणार नाहीये, मग सबसे बडा राम नाम आहे, सबसे बडा राम नाम आहे, त्याच्यावर श्रीराम लिहा म्हणजे दगड तणकेल. म्हणून मारुतीरायांनी स्वतः दुसऱ्या दगडांनी त्याच्यावरती श्रीराम लिहिलं आणि ते दगड सगळे तरंगाला लागले आणि सेतुबंधन झालं. तेव्हा राम हा श्रेष्ठ नसून राम नाम श्रेष्ठ आहे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वेणाबाई ते, शरणी वेणा आत्मा रामा पावली पूर्ण विराम, माझा राम. आणि म्हणून राम गावा, राम द्यावा, राम जीवीचा विसावा. तुम्हाला जर चैतन्य पाहिजे असेल, तुम्हाला जर आनंद पाहिजे असेल, तुम्हाला तुमच्या घरात राम जन्माला यावं असं जर वाटत असेल, तर त्या रामासाठी तुम्ही तुमच्या घरातला आदर्श हा जपला पाहिजे. आणि तो जपण्याचं काम याच्या तरुण पिढीवरती आहे आणि या बालकांना तयार करण्याची गरज आहे. हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. आणि म्हणून मला
हेच सांगायचं होतं की कीर्तन होतात जातात, कार्यक्रम होतात जातात, परंतु त्या कार्यक्रमातून समाजाला काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे आणि ते प्रबोधन करण्याची नितांत गरज आहे. म्हणून एक मिठी मारली आणि एका हृदयाला दुसरं हृदय भिडलं आणि त्यांच्या हृदयात राम आला. म्हणून नश्वर नीरस ये ही विषय सुख. म्हणून ती मोत्याची माळ त्याने काचा काचा चावली आहे आणि सीतेनं विचारलं हे काय करतो एवढं बक्षीस दिलं. ते म्हणाल मी ह्याच्यात राम आहे का पाहतोय, त्यात नाहीच आहे काही. आता त्या मण्यात काय असणार हो. पण अज्ञानी मारुतीराय नव्हते, सज्ञानी होते. त्यांनी तिला दाखवून दिलं तुम्ही जे मला बक्षीस दिले ते खोटारडं आहे, ते खोटारडं आहे हे. आणि ज्याच्यात राम नाही ते मला काही नको आहे, ज्याच्यात राम नाही ते मला काही, हे त्यांना तिथं दाखवून द्यायचं होतं. म्हणून मी आपल्याला सांगते इतकंही असताना सुद्धा, रामकृपा झालेली असताना सुद्धा मारुतीराय तिथं थांबले नाहीत. तर ते किष्किंधेला परत आले आणि त्यांनी सांगितलं मी सुग्रीवाचा सेवक आहे. एकनिष्ठा याला म्हणतात, एकनिष्ठा याला म्हणतात. मी सुग्रीवाचा सेवक आहे आणि म्हणून सुग्रीवाचं मी काम करणार आहे. म्हणून मी इथं राहू शकत नाही, तर मी चाललो. त्याच्या पुढे रामांची आणि त्याची केव्हा गाठ पडली का नाही हे आपण सांगू शकणार नाही. परंतु मारुती चिरंजीवा जववरी रामकथा गाती तववरी मारुती चिरंजीवा. मारुती शिवाय रामकथा रामायण होऊ शकत नाही. इतकं महत्त्व मारुतीरायांना रामायणामध्ये आहे हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या कथा ज्या आहेत की ज्या कोणी सांगत नाही, ज्या कोणाला माहिती नसतात, त्याचा अभ्यास करा. आता नवीन पुस्तकं खूप आलेली आहेत रामायणावर अभ्यास करण्यासाठी, ती आपण वाचा, मराठीमध्ये आहेत आणि विशेष हे आहे, तेव्हा त्याचा अभ्यास करा. मला असं म्हणायचं आहे समाजानं वाचन संस्कृती नुसती वाढवायची नाही, तर अभ्यास करण्याची गरज आहे आणि ती मोठ्या माणसांनी करायला पाहिजे. म्हणजे ते लहान मुलांना त्या कथा सांगू शकतील आणि प्रयत्न होईल त्यामुळे. आणि एवढंच मला सांगायचं आहे. मी बरोबर 10:30 कीर्तन संपवलं आहे, रिस्ट्रिक्शन आहे म्हणून. आणि एकच सांगते की रामायण आपल्याला शेवटचा संदेश देते की हे जे काही आत्ता सध्या स्वार्थाचं राजकारण चाललेलं, आज इथं तर उद्या तिथं, तिथं तर परवा तिथं, तेरवा तिथं, तेरवा तिथं, ही जी गंगा आहे गटार गंगा, या गटार गंगेला जर बदलायचं असेल, गटार गंगा जर बदलायची असेल तर समाजानं आपली मतं बदलली पाहिजेत, हे लक्षात घ्या. हां, एक मोदी काय काय करणार आहे, मोदींना काहीच नको आहे, पण मोदींच्या खाली असणारी लोक, त्यांचं काय, त्यांचं काय. आणि म्हणून मोदी पाहिजेत. म्हणून आपण सेंट्रलला मतं टाकण्याची गरज आहे. पण ज्या वेळेला विधानसभा येईल, विधान परिषदा येतील, त्यावेळेला जाणकारांनी याचा अभ्यास केला पाहिजे. हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, तरच ही लोकशाही खरोखर वाचेल, नाहीतर ती वाचणार नाही, ती वाचणार नाही कुठल्याही परिस्थितीत. मला जे सांगायचं होतं मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जगात मोदी नका निवडून द्यायचं, त्याचं कारण आहे मोदींच्या विषयी मला खूप प्रेम आहे, असं काही समजू नका तुम्ही. म्हणजे म्हणून मी हे करते किंवा निवडणुकीचा प्रचार करते. मला काही, माझा देव आणि धर्म एवढा पक्ष आहे, बाकी मला काही, मी 4 अणीची सभासदसुद्धा कोणाची नाही आहे आणि मला व्हायचं पण नाही आहे. पण मला एवढंच सांगायचं की जगाला जे मान्य आहे ते आपल्या देशाला मान्य असलं पाहिजे. आणि या दृष्टीने सेंट्रलला आधुनिक काळामध्ये जी काही प्रगती झालेली आहे, प्रगती होती आहे, ती प्रगती होण्यासाठी आपण या गोष्टी केल्याच पाहिजेत. आणि नंतरच्या काळात मात्र हे काहीही न करता आपण जाणकारपणे हे सगळं बघितलं पाहिजे, एवढं पुन्हा एकदा सांगते. हां, आणखी एक सांगायचं आहे, मी आज मला दरवेळी काही ना काहीतरी प्रसाद देते. मी जी झाडं माझ्या दारामध्ये लावलेली आहेत, रत्नागिरी हापूसचे झाडं, त्याचे आंबे माझ्याकडे खूप आलेले आहेत. आज मी तुम्हाला प्रसाद म्हणून ते आंबे द्यायला आणलेले आहेत, तेव्हा सगळ्यांनी त्याचा स्वीकार करा. आणि त्यांच्यात तिथे दिलेले आहेत, प्रत्येकाने माझा हा प्रसाद घेतल्याशिवाय घरी जाऊ नका.
एवढंच आपल्याला सांगायचं आहे. माझा बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम. शरणै वेणा आत्मा रामा, शरणै वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम माझा, पावली पूर्ण विराम माझा, बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम. एक दान देगा देवा तुझा विसर आवडले माझे सर्व तलके मुक्ती धन संपदा संपदे म्हणे गर्भवासी तुझे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. सत्राणे उड्डाणे होकार वदने करडमड मंडळ सिंह जळगणे आडे ब्रह्मांड राखे त्रिभुवने सरवर तरंगे शाचरता सारा परणी. जय देव जय जय हनुमंता तुझे प्रसादे नाभी पुरता. जय देव जय देव मले पाताळ उडीला पडशब्द कडकडीला धरणी धरमानीला छेद आडिले पर्वत उडून गणवछेद स्वामी रामदासा संगीता शोध. जय देव जय जय हनुमंता तुझे प्रसादे नाभी पुरता. जय देव जय देव आली लोटा गणवती न चरण हरि पाहि न पडले. जय देव हरि जन आनंद न भावे पाहि न नमः. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव. संगीर्वा जगन्नां वा प्रकृतिस्वभाव यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, राम भक्त हनुमान की जय, जगत जननी अम्बा माता की जय. मंगल मूर्ती मोरया कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ.